अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर पाटील आढाव तथा अप्पा यांच्या जयंती उत्सव निमित्ताने माधव बागेत नव्याने झालेल्या नगरपालिकेच्या इमारतीसमोर स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन व अप्पांनी स्वतःच्या मालकीची जागा नगरपालिकेस दिलेली 3 एकर जागा त्यावर सामान्य नागरिकांना बहाल केली त्या लक्ष्मीनगर वसाहतीच्या लक्ष्मीनगर कमानीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। या प्रसंगी वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार अशोकराव काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या धर्मपत्नी सुशीलाताई म्हस्के, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, राष्ट्रीय दूध विकास बोर्डाचे संचालक राजेश परजणे, प्रसिद्ध उद्योजक कैलास टोळे, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय दूरसंचार निगमचे संचालक रवी काका बोरवके आदींसह मान्यवर उपस्थित होते। स्वर्गवासी माधवराव कच्चेश्वर आढाव पाटील यांच्या जयंतीची सुरुवात स्वर्गवासी अप्पा आणि लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव आढाव यांनी केले। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार अशोकराव काळे, बिपिनदादा कोल्हे, काकासाहेब कोयटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे तर आभार प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी मानले आहे। या प्रसंगी शहरातील व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, नागरिक व स्वर्गीय अप्पांच्या समवेत कार्य करणारे कार्यकर्ते व स्वर्गवासी अप्पांना मार्गदर्शन मानणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। त्यातून जो जिव्हाळा पिढ्यानपिढ्या निर्माण झाला, मला वाटतं स्वर्गीय अप्पांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या काळामध्ये जे मंदिरे, विकासाची मंदिरं कोपरगाव शहरामध्ये उभी केली, त्यातून त्यांनी अनेक लोकांशी त्याचा जो स्नेह जोडला गेला व्यक्तिगत स्वरूपामध्ये, सामाजिक कामातून अजूनही तो चिरंतन त्या स्मृती अजून आपल्या सगळ्यांच्या समोर जाणवत आहे। कोपरगावची भूमिका ही कार्यकर्त्याची खाण आहे, नेत्यांची खाण आहे। अनेक विचारधारणा मांडण्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे। आपण बरोबर स्वर्गीय शंकरराव काळे साहेब आहेत, स्वर्गीय शंकरराव फुले साहेब आहेत, स्वर्गीय केबी रोमाने साहेब आहेत, स्वर्गीय दादा शहाजी आहेत, स्वर्गीय मोहनराव घाले आहेत, त्याचप्रमाणे खाली आहेत, आदरणीय आपले शांतीभाऊ डोहाळे, मिस्टर गिरमे, अशा अनेक मंडळीचं नाव वगैरे ठीक करता येईल। म्हणजे या तालुक्याचं शहराचं नेतृत्व अशा दिग्गज लोकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की कोपरगावची जी काही प्रकारची जी व्यासपीठ आहे ते किती मतभेद असले लोकांच्या मध्ये, तरी विकासाच्या बाबतीमध्ये ही सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांनी या शहराच्या तालुक्या संदर्भात विचार केलेला आहे। हे तरी वेगळं वैशिष्ट्य पडलेलं आहे। स्वर्गीय अप्पांचं जीवन हे एक समर्पित होतं, त्यांनी आपला व्यक्तिगत स्वार्थ ठेवला। मी बरेच वेळा आलो मी किस्सा भेटाय, तर माझा त्यांचा परिचय होता। सगळ्या आता कुटुंबाची मला ज्यावेळी सगळे मंडळी भेटतात, विशेष करून मला विशेषतः कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या पुतळ्यासाठी फार मेहनत केली। मला याचं आश्चर्य वाटतं की अप्पांचं एवढं योगदान आहे शहराकरता असताना इतक्या दिवसामध्ये हे स्मारक का बनायला पाहिजे। म्हणजे ज्यांच्या स्मृती या प्रत्येक विकासामध्ये ज्यांच्या पाऊल पुढे आहे, त्यांचा विचार काय झाला नाही खरं महत्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून केवळ तालुक्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी शहरापुरतं मर्यादित नाही, तर तालुक्यात सुद्धा त्यांचं अनेक वर्ष त्यांनी या तालुक्याचं राजकारण केलं। मग अशी काकाने उल्लेख केला, 21 सोसायटीमध्ये ते काम करायचे।
त्याच्या आधिपत्य चालायचे. ईश्वररावचा स्वभाव वेगळा होता, जास्त बोलतो ना ईश्वरराव. परंतु मला वाटतं किती आपल्या कुटुंबासमोर आव्हान आली तर परिस्थिती काही फार तरी काही कमोल औषध नसायची म्हणते. मी याची माहिती घेतो, माझ्या नव्हतं. परंतु परिस्थितीचे आव्हान असू नये ते मागे हटले नाही. नेहमी आलेल्या नागरिकांसाठी काम करत राहणार, कार्यकर्त्यांसाठी काम करत राहणार. साईड व्हावं. मुकेश उल्लेख केला की शहरामध्ये जे वास्तुबळ राहिलेलं आहे, शहरामध्ये जी विकासात्मक कामं त्या काळात उभी राहिली ती आजही विकासात्मक कामं आज आपण ते स्मारकच आहे, निरंतर स्मृती आहे. म्हणजे मला मग सांगत होतं कोणीतरी कर्मचाऱ्यांचे पगाराला पैसे नसायचे, पण ते असूनही मग स्वतः आपण त्या नगरपालिकेच्या कामात स्वतः भर घालायचे. कारण त्यांनी स्वतःच्या उत्कर्षापेक्षा स्वतःच हित पाहण्यापेक्षा या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. नगरपालिकेची ज्यावेळी इमारत झाली, सफाई कामगारांची ज्यावेळी मागणी झाली, हे काम सोपं नव्हतं. मग अशी कोणतं म्हटलं की त्यांचे ते नेहमी पिशवी भावलं असायचं मला पण, आणि त्या पिशवीमध्ये वापरले असायचे. त्याला मान असं ते काही भावलं नाही की मी आता नगराध्यक्ष 14 वर्ष होतो, मी 44 वर्ष नगर सेवक राहिलो आहे. कारण त्यांनी या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये शहरातल्या नागरिकांना आपलं स्वतःच करून घेतलं. स्वतःला त्यामध्ये त्यांनी एक स्वतःच कुटुंबासारखं त्यांनी आणि प्रत्येक शहरातल्या नागरिकाला आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी मानलं. आज दुर्मिळ गोष्टी आहेत सगळ्या. आता तर मी याच्यावर फार बोलणार नाही, परंतु सगळ्या या होणाऱ्या सध्या आजच्या समाज जीवनामध्ये काय परिस्थिती आपण पाहतो त्याचं मी काही भाष्य करणार नाही. कारण शेवटी आपल्या प्रत्येकाला त्याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण जुनी माणसं यांची आज आपण काय नाव घेतो याचं कारण की निरंतरपणे समाजाकरता काम करत राहण्याच्या लोकांनी ध्यान घेतला आणि अखेर शेवट म्हणजे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. आज तशी परिस्थिती पाहायला मिळते का आपल्याला? तशी काही वस्तुस्थिती नाही. पण स्वार्थ जेवढा बळवलेला आहे की आपल्या पलीकडे जाऊन कोणी विचार करत नाही. ही जी सामाजिक विभाजन होत चाललेलं आहे धर्माच्या नावाखाली, समाजाच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली, त्याचं कारणच काय की आपण सामाजिक कामाचं स्वरूप हे सामाजिक आहे, सर्वांगीण आहे, आपण विसरून गेलेलो आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची भागीदारी प्रत्येकाच्या जातीला, धर्माला, पंथाला दिसून झालेली आहे. आम्ही आमच्या स्वतःची ओळख ठरवू बसलो. हे जुन्या काळात कधी नव्हतं. मला वाटतं मागच्या काही 10-20 वर्षामध्ये हे जास्त, 20-25 वर्षात जास्त पुढे. आणि म्हणून माझी घरामध्ये त्यांच्या स्मृती अभिवादन करताना त्यांनी ते विचाराचं अधिष्ठान निर्माण केलं होतं. कारण कोणत्याही विकासाला एक परंपरा नाही आणि ते परंपरेला साजेचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काम केलं, निस्वार्थीपणे केलं. त्यांनी घालून दिलं मार्ग आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तिचे स्मारक आपण उभं राहिले ते खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चिरंतर अशा स्मृती आपण त्या आमच्या काही तांत्रिक बाबीमुळे स्मारक पुतळ होणार आहे की नाही होणार आहे मी आता सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना काय सांगितलं. आणि त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हा 100% पुतळ होणार आहे. मला आश्चर्य वाटतं तो विजयमाय द्यायचा, इतकं भावनिक व्हायचा आहे. म्हणजे इतक्या माणसाने आयुष्य आपल्या घातलं दिसायला करतात. त्यासाठी एवढं संघर्ष करावं लागतं. नगरपालिकेच्या लोकांना म्हणजे आपण नाव गाव आणि त्यांच्या ज्या संदर्भामध्ये आता माझ्या पूर्वीच्या वक्ते भरपूर काही सांगितलेलं आहे. ते सर्व काही मी फार वर्णन करून पुन्हा त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही. पण कुटुंब मोठं, 6-7 भाऊ, 4-5 बहिणी आणि त्याचबरोबर इतर सकाराम पाटील असतील, अंबादास पाटील असतील, त्यांचे सगळं आपले नातेवाईक, त्यांच्या सर्वच गोष्टी आपण
सगळ्या गोष्टी त्यामध्ये आणि त्या काळामध्ये खरोखर एक कुटुंब वत्सल म्हणून त्यांनी सर्व परिवाराचं संगोपन केलं. अत्यंत त्यागमूर्ती ज्याला आपण म्हणतो ते आपणचं एक वैशिष्ट्य होतं. रयत शिक्षण संस्थेतले काम करत असताना सहकार संस्थांच्या निवडणुका कोले साहेब असतील, काळे साहेब असतील, त्यांचा समन्वय साधायचा आणि बाकी कुठे निवडणुका होतील पण संजीवनी आणि गोळीगोळी बिनविरोध हे ठरलेलं असायचं. एवढंच नाही, भाव पण ठरलेला असतो. मला काय माहिती तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार त्या काळामध्ये होत होता आणि 5 वेळेला खासदार बाळासाहेब विखे पाटील स्वतः या विभागातून आमदार म्हणून निवडून गेले आणि बऱ्याच वेळेला या मतदारसंघामध्ये त्यावेळेचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रेम सर्वांनी या ठिकाणी दिलं. काळे साहेबांची बैठक वेगळी, कोल्हे साहेबांची बैठक वेगळी, मग आढाव कंपनीची बैठक, किशनराव आढाव राहायची सोसायटीची सेक्रेटरी, ही सगळी मंडळींचे समन्वय साधण्याचं काम आपण त्या काळामध्ये आणि सर्वांना बरोबर घेऊन खासदार साहेबांनी सुद्धा या तालुक्याचं जे जे काही चांगल्या प्रकारचं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय प्यायच्या पाण्याचे एवढे प्रश्न कोपरगाव तालुक्यात होते. माझ्या काळातच आपण याकडे धरला. आपल्याला नवीन त्यासाठी टँकसाठी त्याची व्यवस्था केली आणि टँकचं बांधकाम किंवा त्या काळातच आपण मंजूर करून ठेवलं. भविष्य काळामध्ये त्याला बराच वेळ लागला पूर्ण करायला. पण अशी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत कोपरगावच्या किंवा गोदावरीच्या फ्लडमध्ये सगळे झोपडपट्टी गरीब माणूस एवढा सगळा त्रस्त झालेला होता आणि अशा काळामध्ये 2-3 एकर स्वतःची जमीन माझाराव निधी घ्या. त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती आहे का तशी? तुम्ही पुढारी पहा नेते मंडळीची काय काय त्यांची मजा आहे. इथं आपल्याला या सगळ्या गोष्टीची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. काळ तर बदललेला आहे, तो काळ वेगळा होता. तर त्या काळामध्ये खरोखर माझारावजी आढाव यांनी या कोपरगाव शहराची इतकी सेवा केलेली आहे. तन मन धनाने सर्वार्थाने जी काही या ठिकाणी काम करता येईल आणि ते मोठ्या माणसासाठी नाही, छोटे मोठे सगळे असतील. ज्येष्ठ नेते त्यावेळेला बरेच होते, व्यापारी मंडळी बरीच होती, सकाराम दादा असतील, मग त्यावेळेला ती जी काही त्यांच्या बरोबर असणारी कोले त्यांच्या आजोबा ते पण मला नेहमी भेटायचे या लावून. आपणवर प्रेम करणारे उपस्थित सर्व मान्यवर, समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव त्याच्या डोळ्यापुढे त्यांचं कर्तृत्व उभं राहत आणि मन आपोआपच त्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतं. स्वर्गीय माधवराव आप्पा हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याच्या भूमिकेने जाता नाही, तर एका अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे. आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून कोपरगावच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने, संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी करणारे नेतृत्व होतं. पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आजही कोपरगाव शहराला विकासाची दिशा देत आहे. त्याची कोपरगावच्या राजकारणामध्ये वेगळी ओळख होती. देशाचे स्वातंत्र्याचे माध्यमात असताना असलेला समाजविरोध स्वभाव व देशभक्तीमुळे आप्पा तरुणपणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांचे सहकारी गवारे मामा, भाई सावंत, केडी विष्णुत यांच्यासह त्यांनी 1942च्या चाळीसगाव चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. त्यावेळी त्यांना येरोडा जेलमध्ये 6 महिन्यांचा कारावास भोगावा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 कोपरगाव नगरपालिकेच्या
माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली. स्वर्गीय आप्पा हे कोपरगाव नगरपालिकेचे 4 वेळेस अध्यक्ष 14 वर्षे होते आणि सलग 44 वर्षे नगरसेवक होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोपरगाव शहराचा कायापालट करण्याचा, कोपरगावातील गोरगरीब जनतेच्या सर्व सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक महापूर आणि अनेक दुष्काळ अनुभवले. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कोपरगाव शहराला आणि कोपरगावच्या जनतेला या संकटाची जड कधी बसू दिली नाही. त्यांचे सामाजिक कार्य प्रामाणिक निरीश्वार्थी होते. त्यामुळे त्यांच्या समाजकार्याला कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांनी नेहमी मदत असायची. परोपकार हा त्यांचा कार्याचा पाया होता. कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांकडून आपण जनसेवा आणि सामाजिक दायित्वाची प्रेरणा लाभली. काळेसाहेबांचे आपणाचे संबंध केवळ वैयक्तिक नव्हते, तर त्यांच्यात एक सामाजिक बांधिलकी होती. काळेसाहेबांनी उभे केलेल्या सामाजिक चळवळी आणि ग्रामीण शिक्षण आणि सर्वसामान्यांना जनसेवा या आपण आपल्या कार्यकर्त्यातून कर्तृत्वातून साकारण्याचा प्रयत्न केला. समाजहितासाठी काळेसाहेबांचे आणि अण्णांचे विचार हे आपणचे विचार एक होते. त्यांच्या कार्यशैलीत दूरदृष्टी होती आणि निर्णय घेताना लोकहिताचा विचार केंद्रित होता. राजकीय सामाजिक जीवनात काम करत असताना आपणचा शब्द हा समान असायचा. त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या विचारांची कधी तडजोड केली नाही. माधवराव आपणचे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते, ते एक संवेदनशील व्यक्ती होते. स्वतःच्या मालकीची मुख्य चिंतीने एकर जमीन कोपरगावच्या गोरगरिबांना राहण्यासाठी देण्याचा आपणचा कांचूरपणा नदीत भरला होता. आज तोच भाग कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर स्वर्गीय आपणच्या पत्नीच्या नावाने ओळखला जातो. आपणच्या परोपकारी वृत्तीमुळे माधवराव आढाव हे नाव कोपरगावच्या जनतेच्या हृदयात कायम कोरले गेले आहे. आपण त्यांच्या विचारांचा आणि कार्याला स्मरण करून आजच्या पिढीला प्रेरणा देणारे काम केले पाहिजे. माधव बागेतील सर्व आपणचा पुतळा पुढील पिढ्यांना आदर्शाचा मार्ग दाखवत राहील आणि त्यांच्या समाजकार्याचा सुगंध नेहमी दरवत राहील. त्यांच्या समाजकार्यास स्मरण करत त्यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन करतो. जय महाराज. आढाव यांचं एक स्वप्न होतं की आपणचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे आणि अनेक अडचणींना अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत करत तर त्यांच्या डोळ्यामध्ये जे आठवण आले किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात ते अनुभवलं त्यांनी आणि आज त्याचं प्रत्यक्षात भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आप्पा एक मितभाषी म्हणजे कधीच त्यांचं बोलणं जे होते एकदम हळूवार आणि कधीच कोणावरती चिडलेले आपल्याला पाहायला. आप्पांचं रुटीन होतं. तरी ते इतके वर्ष नगराध्यक्ष नगरसेवक राहिले तरी स्वतः ते भाजी मार्केटमध्ये जाणार, भाजी खरेदी करणार, ते अर्धा पाऊण किलो सफरचंद फळं त्या ठिकाणी चौकामध्ये चौकामध्ये येणार तिथं ते फळं घेणार आणि रस्त्यामध्ये जो भेटेल त्याला त्या ठिकाणी त्यांच्या पिशवीतच शिक्के असेल. जाता येता रस्त्यामध्ये कोणी भेटलं माझं काम आपलं असेल तिथंच कुठंतरी त्या टेबलावर एखाद्या टेबलवरती ते ठेवणार, शिक्का मागणार, सही करून देणार, वाचणार सुद्धा नाही. तिथं त्या लोकांवरती त्यांचा त्या काळामध्ये आणि लोकांचाही त्यांच्या संदर्भामध्ये एवढा विश्वास होता की चुकीचं कधी लोकांनी कागद सुद्धा आणला नाही आणि आपल्याने सुद्धा कधी तो कागद वाचला नाही. अशा पद्धतीने एक अद्भुत नातं सर्वसामान्य नगरपालिकेच्या सगळ्यात शेवटच्या कर्मचाऱ्यांपासून तर संपूर्ण
गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत एक वेगळं नातं आप्पाचं त्या ठिकाणी होतं. प्रत्येकाला नावाची ओळखणार आहे आप्पा त्या ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. स्वातंत्र्य सैनिक म्हणूनची भूमिका त्यांनी बजावली आहे, पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांनी जे काही त्याग केला, मग ते लक्ष्मीनगरची जागा असेल, स्वतःची जागा त्या ठिकाणी दिली, अशा अनेक गोष्टी आता विजयरावने सांगितल्यापर्यंत मी काही सांगणार नाही. त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि एक आदर्श निर्माण त्यांनी त्या ठिकाणी केला. खरं पाहिलं तर अण्णासाहेब त्यावेळेस मंत्री झाले. अण्णासाहेब पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर इथं कोपरावला काय काय गरजा लागायचे त्यावेळेस अण्णासाहेबांना ते सांगितलं जायचं. आमचे जगुनाना त्यावेळेस खूप ऍक्टिव्ह होते. जगुनाना जायचे, जगुनाना तिकडे जायचे आणि सांगायचे की आम्हाला कोपरावला पाहिजे. अण्णासाहेब म्हणायचे बरं ठीक आहे. आणि खासदार साहेब होते त्यावेळेस बाळासाहेब विखे साहेब, त्याचे बरं देऊन टाका. आणि त्या निमित्ताने कोपरावला ज्या ज्या नगरपालिकेच्या साठी ज्या काही सुविधा लागत असतील त्या अण्णासाहेबांनी आणि कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे साहेब त्यावेळेस मदत करायची. आणि एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी होतं. कारण की अण्णासाहेब सुद्धा मितभाषी, कधीच काही फारकती लवकर म्हणजे पुढपणावरती रागवणार नाही. आणि माझा अण्णासाहेबांचा खूप संपर्क आहे. त्यांचे सगळ्यात जास्त कार्यक्रम अण्णासाहेबांनी मिस केले. म्हणजे सगळे त्या राहता त्या परिसरामध्ये जवळजवळ शिर्डी नगरपालिकेची पहिली पाणी पुरवठा योजना असेल, दोरळ्याची पाणी पुरवठा असेल, रामपूरवाडीची पाणी पुरवठा असेल, त्याच्यानंतर नांदुर्गीची पाणी पुरवठा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या अण्णासाहेबांनी आम्ही त्यावेळेस एकत्रित त्या सगळ्या उद्घाटन त्या ठिकाणी केलेले होते. त्यामुळे मलाही खूप आदर वाटायचा. म्हणजे अण्णासाहेबांचे मामा होते आस्तगावचे गव्हाणे साहेब, तिथं साधं त्या काळामध्ये प्यायला पाणी नव्हतं. अण्णासाहेब म्हटले बा आपल्याला इथं काहीतरी स्कीम करावं लागेल. तर त्यावेळेस बोर घेऊन बोरवरती पहिली स्कीम त्या ठिकाणी राबवली गेली होती. आणि त्यावेळेस मला खासदार साहेबांनी कौतुक केलं. खासदार साहेब म्हणे अरे त्या बर्णावरती पाणी लागत नाही म्हणे. आम्ही म्हटलं जास्ती आपण 400 450 फूट त्यावेळेस बोर घेतलं आणि त्याला मोटर टाकून त्या ठिकाणी पाणी योजना त्या ठिकाणी केली. सांगायचं की अण्णासाहेब बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देतात. आता आपले नामदार साहेब सुद्धा तेवढं बारकाईने लक्ष देतात. म्हणजे मी त्याला सांगितलं की आपला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता पाण्याचा, तर मी आता त्याच्यामध्ये लक्ष घातलेले संपूर्ण की आपला गोदावरी उजवा आणि डाव्या किनाराचा आणि निळवंडेच्या आणि त्या सगळ्या प्रश्नाचा पाण्याचा प्रश्न आहे. आमची मग अशी चर्चा चालू होती. त्यांनी सांगितलं हे सगळे प्रश्न मी सोडवणार. मला आनंद वाटतो की आज आपल्याला आपल्या नेतृत्वाकडे हेच ती सत्ता आलेली. जो अनेक वर्षापासून आपल्या सगळ्या नेत्यांनी जे स्वप्न पाहिलं की या पाण्याचा प्रश्न आपला जो जटिल होत चाललेला आहे, हा जटिल होत चाललेला प्रश्न आहे की आता आपल्याला संधी मिळालेली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने की हा पाण्याचा प्रश्न आपल्याला, कारण की गोदावरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळा प्रश्न निर्माण झाला होता की हा पहिल्यांदा कैलासवासी सातबाई त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि कोपरावला पाणी पुरवठा ही सातबाईंच्या मार्फत राबवली जात होती आणि वीज पुरवठा सुद्धा सातबाईंच्याच मार्फत त्या ठिकाणी होता. ते त्यावेळेस नगराध्यक्ष झालेले होते. पण कोपरावचं दुर्दैव की गोदावरी नदीचं पाणी जे होतं ते त्या सगळ्यात टीडीएस सगळ्यात जास्त असल्यामुळं लोकांना सगळे पोटाचे विकार त्या ठिकाणी होते. आणि म्हणून मग त्यावेळेस कैलासवासी फुले साहेबांनी येसगावला जमिनी देऊन तळे त्या ठिकाणी केले आणि पहिली पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी अंमलात आली. त्यावेळेस माधवराव अप्पा असतील, सातबाई साहेब असतील, हे सगळ्यांनी त्यावेळेच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी चांगला आनंदाचा क्षण. मला वाटतं की आज तो प्रश्न बराचसा मिटलेला आहे. पण आज शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न हा जटिल झालेला आहे. कारण की आपण जे स्वप्न पाहिजे की लक्ष्मीनगर वसवली, कोपरावला एक अनेक वेगवेगळ्या वसाहती त्या ठिकाणी आप्पांनी त्या ठिकाणी केल्या आणि ते करत असताना आप्पाचा एक निस्वार्थीपणाने की आपल्या कोपरावचा विकास झाला पाहिजे.
मला वाटत नाही कोणत्याच नगर अशा इतक्या वर्ष 44 वर्ष नगरसेवकांनी इतकी वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या माणसाचं आज आपण जर तिथे नातवांना पाहिलं त्यांना दुकान पुढे टाकायला जागा नाहीये आणि इतक्या वर्ष पुतळ्याच्या साठी त्यांना जे भांडण करावं लागलं त्यांचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसून येतो. हा जो पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि ही जी जागा मिळायला सुद्धा इतक्या अडचणी निर्माण झाल्या, पण मला वाटतं की दोघंही अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक हे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी या पुतळ्याची पूर्तता संपूर्ण करणं गरजेचं आहे. कारण की आज आपण आलं अध्यक्ष साहेब आणि उद्घाटक साहेब ही जबाबदारी तुमच्या होती. आता पुतळा पूर्ण होऊन त्याची परत उद्घाटन करणारे तुम्ही दोघंच असले पाहिजे अशी आमची कोपरगावकरांची त्या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथं पुन्हा या पुतळ्याचं संपूर्ण पुतळ्याचं उद्घाटन करायला असा सोहळा त्या ठिकाणी दिमागला सोहळा याच्यापेक्षा मोठा सोहळा आपण या ठिकाणी झाला पाहिजे सगळ्या नातेवाईकांचं. कारण की आढाव कुटुंबाचे संबंध सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रत्येकाला एक आपांच्या बद्दल वेगळी आपुलकी त्या ठिकाणी होती. आणि आपांच्या बद्दल कारण की मी सांगितलं आपा कधीच कोणावरती रागवले स्मित हास्य आणि बोलायला एकदम आवडत. म्हणजे आपण ऐकायला कानाला जाऊन ऐकायला लागायचं काय काय म्हणलं आपा काय बोलले आणि इतक्या हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी आपा त्या ठिकाणी बोलायची. एक अशा माणसाचं आज ज्यांनी कोपरावच्या साठी शहराच्या साठी एवढं मिळवलं योगदान केलं आणि फुले साहेब असतील मान्य काळे साहेब असतील या दोघांच्याही बरोबर आप्पांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांना त्या ठिकाणी केलं. अशी जे थोर स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या पुतळ्याचा आज भूमिपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आज वेगळा प्रसंग आहे. आढाव कुटुंबियाबरोबर कोपरगावच्या कोपरगाव नगरवासियांना सुद्धा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी मी समजतो की ज्या अनेक वर्षापासून जे स्वप्न कोपरगाव शहरातील लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं होतं त्याची आज सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची पूर्तता सुद्धा आपल्या हातून हो अशीच मी अपेक्षा या ठिकाणी साहेबांची करतो आणि माझ्या शब्दांना विनंती. मी स्वतः भाग्य समजतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांनी 44 वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं आणि त्याचा पुतळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी भूमिपूजन प्रसंगी मला या ठिकाणी हजर राहता आलं. मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु माझ्या अगोदर सन्माननीय बिपिनदादा बोलले, सन्माननीय अशोकदादा बोलले काही 1 वर्ष जरी माणूस नगरसेवक जर झाला तर त्याच्या डोक्यामध्ये जरा वेगळी हवा त्या ठिकाणी झाली. परंतु ज्यांनी स्वतःच्या 3 एकर मालकीची जमीन या ठिकाणी गोरगरिबांचे घर त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली तर खऱ्या अर्थाने असा मोठ्या मनाचा दिलदार माणूस आणि त्याचा भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभा राहतोय. मी अधिक वेळ घेणार नाही परंतु मी वैजापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवलं तर माझ्या अगोदर जेवढे सन्मान्य आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्याचं खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं स्मारक बांधण्याचं काम प्रामुख्याने मी वैजापूरमध्ये त्या ठिकाणी स्वर्गीय विनय प्रांना जे मंत्री होऊन गेले त्यांच्या नावापासून त्या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे. आणि मी एवढंच सांगेन काही स्मारक कशासाठी आम्ही फक्त एवढंच म्हणाले का मागो आप्पा तुमच्यासारख्या 100% आम्हाला राजकीय लोकांना बघता येणार नाही परंतु तुमच्या मधला 1% जरी गुण आमच्यामध्ये आत्मसात जर आम्हाला करता आला तर आम्ही स्वतःला त्या ठिकाणी भाग्य समजतो. आणि म्हणून त्या ठिकाणी माधव पाटील परिवाराच्या वतीने एक मोठं काम मोठं स्वप्न आणि मला निश्चित खात्री आहे आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असे माणसं आहे तर मला थोड्या काळामध्ये त्यांचा त्या ठिकाणी अनुभव आला. एखादं काम जर विखे पाटील साहेबांनी हातात घेतलं तर ते कधीच नेल्याशिवाय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून निश्चित मी त्यांच्या वतीने आणि एक शासनाचा एक सदस्य त्यांच्या हाताखाली काम करणारे एक सदस्य म्हणून तुम्हाला शब्द देतो तर विखे पाटील साहेब त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा पुतळा उभा करण्याचं काम त्या ठिकाणी हाती येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंतर कोपरगावच्या लेखी भाग्यवान म्हणावं लागते की इतक्या चांगल्या कुटुंबामध्ये आमच्या लेखी गेल्या त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये गेल्या ते सुद्धा भाग्यवान समजावं लागतील की आमच्या लेखींच्या पावलांनी त्यांच्या घरामध्ये समाधान लागेल. अशा या कार्यक्रमामध्ये कोपरगावचे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो
तब्बल 44 वर्ष आप्पा नगरसेवक होते, 14 वर्ष नगराध्यक्ष होते. साहेब, आमदार होणं सोपं, खासदार होणं सोपं, पण नगरसेवक होणं खूप अवघड आहे. आमदार एखाद्या नाट्यामध्ये निवडून येतात, कधी कधी वक्तृत्व गुणामुळे निवडून येतात, पण नगरसेवकांना सर्वसामान्य माणसाचं अहोरात्र काम आणि कामच करावं लागतं. आणि ते नगरसेवक पद आप्पांनी 44 वर्ष भूषवलेलं आहे. नगराध्यक्ष पद 14 वर्ष भूषवलेलं आहे. कदाचित महाराष्ट्राचा हा विक्रम असेल आणि तो आप्पांच्या माध्यमातून आमच्या कोकणाला प्राप्त झाला, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. आप्पांच्या काळामध्ये आप्पांचा जो काही आदरयुक्त दबदबा, आदरयुक्त दरारा या कोकणामध्ये होता, तो आमच्या काळातल्या माणसांना अजून आठवतो. केवळ नगराध्यक्ष पदाचा स्थान नाही, कोपरगावचं सत्ता केंद्र असलेल्या एमपी सोसायटी सुद्धा आप्पा अनेक वर्ष चेअरमन होते. आणि ज्या एमपी सोसायटीच्या माध्यमातून शंकरराव काळे साहेब, शंकरराव कोले साहेब त्यांच्या बैठका त्या ठिकाणी व्हायच्या आणि कोपरगावचं राजकारण आप्पा चेअरमन असलेल्या एमपी सोसायटीच्या माध्यमातून चालायचं. आप्पांचं काय वर्णन करावं. आप्पांचा जो ड्रायव्हर होता डिगू, त्याला पहिले तरी आम्हाला भीती वाटायची. आप्पांचा साधारणतः काही साहेब वेगळाच होता. आणि नगरसेवकाच्या बाबतीत मी सांगू इच्छितो, सर, एखादा नगरसेवक एक टर्म नगरसेवक झाला, तो पुढच्या टर्मला कोट्याधीश होऊन जातो. 44 वर्ष नगरसेवक राहून सुद्धा आप्पांच्या वस्तीवरच्या घराचे पत्रे सुद्धा बदलले गेले नाही. हा प्रामाणिकपणा आप्पांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपला, टिकवला. अशा आप्पांना या पुतळ्याच्या निमित्तानं कोपरगावकरांना ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने निश्चितपणे मिळणार आहे. सर, आढाव कुटुंब जे आहे याचं आणि कोपरगावचं एक अतूट नातं. केवळ माधवराव आप्पाच नव्हे, आम्हाला आठवतात सकाराम पाटील आढाव, आम्हाला आठवतात रंगनाथ पाटील आढाव, देवृत्ती पाटील आढाव, किसनराव आढाव, रावसाहेब आढाव, हळू पाटील आढाव, जयराम पाटील आढाव, या सगळ्या आढाव कुटुंबियांचं कोपरगावचे एक अतूट नातं होतं. आणि या सगळ्यांचे मुख्य असलेले आप्पा, त्यांचे सगळे कुटुंबीय या ठिकाणी हजर आहेत. केवळ आढाव कुटुंबियांच्याच नव्हे, तर कोपरगावच्या आयुष्यातला एक अतिशय महत्वपूर्ण हा प्रसंग आहे. मी खरं तर आढाव कुटुंबियांना धन्यवाद देईन की कोपरगावकरांना आप्पांचे ऋण व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. परंतु कोपरगावकरांना मी आणखी एक विनंती करीन की हा आप्पांचा पुतळा होतोय, याच्यात केवळ नगरपालिकेचा सहभाग नसावा. आप्पांचा केवळ पुतळा उभारून चालणार नाही, आप्पांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हे स्मारक लोकसहभागातून झालं पाहिजे. त्याच्यात आमदारांचा समावेश असावा, खासदारांचा समावेश असावा, विखे पाटीलचा सहभाग देखीलच. पण अशा प्रकारचं स्मारक उभारावं, ते कोकणावरच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक प्रेरणा देईल असं ठरेल. अशा प्रकारची विनंती कोपरगावकरांच्या वतीने मी करतो. त्याच्यानंतर माधव बागेमध्ये आदरणीय आप्पांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याकरता, त्याचं भूमिपूजन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आम्ही आप्पांच्या पत्नी, माझी आजी कैलासवती लक्ष्मीबाई माधवराव आढाव यांच्या नावाने असलेलं स्वर्गीय आप्पांनी दिलेली 3.5 एकर जमीन त्या ठिकाणी झालेलं लक्ष्मीनगर, त्या लक्ष्मीनगरच्या कामांचं उद्घाटन आदरणीय नामदार साहेबांनी आज केलं. आणि आप्पांच्या या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी साहेब उपस्थित राहिले. आप्पांचा परिचय जुन्या पिढीला खूप आहे. थोडक्यात या कोपरगाव नगरीचे शिल्पकार आप्पा होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. 1942 सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कोपरगाव नगरीचे 15 वर्ष ते नगराध्यक्ष होते. 44 वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळाची कामं या कोपरगाव शहरात झाली. आजही त्याची साक्ष आपण सर्वांना आहे. कोपरगाव सहकारी साखर कारखाना असो, संजीवनी सहकारी साखर कारखाना असो, तालुका विकास मंडळ असो, कोपरगाव विविध कार्यकारिणी म्हणजे एमपी सोसायटी असो, मराठा पंच मंडळ असो,
तालुका विकास मंडळ असो, अशा विविध कोपरगाव तालुका जिल्हा प्रेसिंग असो, अशा अनेक संस्थांवर, कोपरगाव पीपल्स बँक असो, अनेक संस्थांवर आपण संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं. कोपरगाव शहरात आपल्याला ज्या काही मोठमोठ्या नगरपालिकेच्या इमारती दिसतात, प्रामुख्याने आता कोपरगाव नगर परिषदेची ज्या ठिकाणी कारभार चालतो की नगरपालिका दवाखान्याची इमारत ही आप्पांच्या कार्यकाळात उभी राहिली. जुनं सार्वजनिक वाचनालयाची घड्याळाची इमारत आपण ज्याला म्हणायचो ती आप्पांच्या काळात उभी राहिली. कोपरगाव नगर परिषदेची इमारत आप्पांच्या काळात उभी राहिली. आतापर्यंत कोपरगाव शहरात जेवढे बाग बगीचे झाले ते सर्व आप्पांच्या काळात उभे राहिले. शिवाजी बाल उद्यान असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं, शिवाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असो, आता आपण जिथं भूमिकेतून केलं त्या माधव उद्यान असो, आपल्या सर्वांच्या श्रद्धेय स्थान मा जिजामाता उद्यान असो, हे सर्व आप्पांच्या काळात झालेलं आहे. असं एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी उभं केलं. जुनं सायन्स कॉलेज जे बिल्डिंग आपण ओळखतो आमच्या जन्माच्या आधीपासून, त्या ठिकाणी सद्गुरू गंगाधर महाराजांची ज्यावेळेस कॉलेजची स्थापना झाली त्यावेळेस कॉलेज स्थापायला आदरणीय काळे साहेब असतील, फुले साहेब असतील, खासदार विखे पाटील असतील, या कॉलेजची स्थापना करण्याकरता जागा नव्हती. त्यावेळेस आपण त्या कॉलेजला जागा मिळवून दिली. त्याला आजही आपण जुनं सायन्स कॉलेज म्हणून ओळखतो. ती 5 एकराची जागा त्या ठिकाणी आहे. आजही त्या बिल्डिंग दिमागदार त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्या ठिकाणी गोरगरीब मुलांचे शिक्षण व्हावं याकरता आदरणीय आपण कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाची त्या ठिकाणी उभारणी केली. साहेब, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेनंतर नगर परिषदेचं जर कोणतं विद्यालय असेल तर ते आपले माधवरावजी आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आहे. असे विविध प्रकारचे कामं, रयत शिक्षण संस्थेचे कामं कुणीही विसरू शकत नाही आपल्या कार्यकाळात झालेली. जसे कॉलेज असेल, धर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय असेल, त्या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून काम केलं. आपले डॉक्टर सीएम मेहता कन्या विद्या मंदिर असेल तिथे आपण अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि रस्त्यावर चालणारं चालतं बोलतं एक ऑफिस हे आप्पा होते. पिशवी हातात असायची, कुणी कुठेही शिक्का मागितला तो शिक्का द्यायचा. कोपरगाव शहरामध्ये जेवढ्या काही आज आपण पाहतो, गांधीनगर असेल, टिळकनगर असेल, सुभाषनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, सर्वे नंबर 105 इंदिरानगर असेल, या ज्या सगळ्या वसाहती झाल्या त्या आप्पांच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत. आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेले, आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल, सुभाषनगरमध्ये सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल, टिळकनगर मधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल, जिजाऊ मातेचा पुतळा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, हे सर्व गोष्टी आप्पांच्या कार्यकाळात त्या काळात झाल्या. प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करूशी वाटतो, 1964 साली जेव्हा प्रथम आप्पा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे सुद्धा आप्पांच्या कार्यकाळात झालेलं आहे. आजही तिथे तो पुतळा त्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी कोनशिला आहे. असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचा पुतळा या कोपरगाव शहरात व्हावा अशी आमची समाजाची आणि सर्वच लोकांची इच्छा होती. खूप प्रयत्न साहेब झाला. आपण खूप मोठी साथ या ठिकाणी आम्हाला दिली, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की कार्यक्रम झाल्यानंतर आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्नेहभोजन घ्यावं आणि त्याशिवाय जाऊ नये. परत एकदा आपल्या सर्वांचं, आदरणीय साहेबांचं, आदरणीय अशोक दादांचं, आदरणीय बिपिन दादांचं, आदरणीय बोरदारे सरांचं, आदरणीय आप्तांचं, या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो, आभार मानतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपल्या हातून हा पुतळा परत एकदा आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम तहसील मैदानावर कार्यक्रम घेऊन आपल्या हातून या पुतळ्याचं अनावरण आम्ही या ठिकाणी करू अशी बहीण येतो आणि थांबतो. जय महाराज.